नक्कीच नक्कीच सचिन गोंदे तुमच्या म्हणण्यानुसार मी सहमत आहे. जुनी तलवार इथे मात्र चमकली आणि जी जर तलवार चमकली नसती तर मात्र वाशिरे संघ घरच्या रस्त्याला निघाला असता. क्रिकेटचा खेळ आहे, कधीही कलाटणी एखाद्या सामन्याला मिळत असते आणि ती कलाटणी दिली मात्र अशोक पाटीलने. दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना मित्रांनो इथे मात्र सुरू होतोय. तलवली विरुद्ध जय हनुमान वाहुले. टॉस जिंकल्या तलवली संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय, धाडसी निर्णय इथे मात्र पाहायला मिळाला खिजर रईस कडनं आणि सलामी जोडी तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळते. खिजर रईस आणि रिहान मुरुमकर. रिहान आहे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईकला आहे खिजर रईस आणि मात्र षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निशांत. पाहूया फलंदाजांना शांत इथे मात्र ठेवण्याचा कार्य आपल्या संघासाठी करतोय का. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने इथे मात्र पुश केलं, शॉर्ट पॉइंटला मात्र चेंडू थांबवला गेला आणि या पहिल्या चेंडूवर रिहान आपली संघाची श्री गणेशा करत असताना स्वतःचं अकाउंट इथे मात्र ओपन करत असताना एका बाजूला पाहिले तर अगदी अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ तलवली आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर यंग ब्रिगेड अर्थात यंग आर्मी पहिले तर जय हनुमान वाहुली संघ. परंतु या संघाला आपण कमकुवत लिखू शकणार नाहीयेत, कारण या संघाने अनेक असे उलटफेर केलेले आहेत, मोठमोठे ठिकाणी पलटवार केलेले आहेत. आजचे दिवसाचे आपण जर सामने पाहिले तर अतिशय जबरदस्त रोमहर्षक सामने तुम्ही पाहिले. इथे मात्र स्विचिट खेळण्याचा प्रयत्न करतो, चेंडू मात्र ठिकाणी गॅपमधून ड्रॉप बॉल झाला, शॉर्ट फायनलला बीट केलं, निघून जातो डीप फायनलच्या दिशेने. परंतु अगदी सीमेरेषे जवळ जाऊन चेंडूला स्टॉप केला जातो. तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र खिजरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. खिजर सुद्धा मात्र आपलं खातं उघडतोय. पहिल्या सामन्यामध्ये धनेश 11 कुकची संघाला पराभूत केला. एक क्षण असं वाटलं होतं की धनेश 11 कुकची संघ तो सामना मात्र सहजासहजी जिंकेल, परंतु 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना मात्र त्या धावा डिफेंड केल्या, अर्थात खिजरने त्या धावांचं संरक्षण केलं आणि आता मात्र बॅटिंगसाठी मात्र सलामीवीर म्हणून आपल्या संघाची धुरा सांभाळतोय. संख्या 3 बिन गडीबाद. निशाने इथे मात्र हाफ ट्रेकर चेंडूला इथे मात्र हात आला आणि त्या पांडूला पाठवलं या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर रेकच्या दिशेने. खिजर रईस ब्रँडेड षटकार. अतिशय सुंदर फटका इथे मात्र एक्झिक्यूट केला, अगदी परफेक्टली मिडलिंग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र पहा शपल होऊन पुन्हा एकदा ऑन साइड इथे मात्र ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. तर पण जय हनुमान वाहुली संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि या संघाला एकनाथ शंकर गायकर यांच्याकडून मात्र या संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद एकनाथजी गायकर साहेब, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सरळ बॅट ऑफ करतोय, मिडलला बीट करून मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑनच्या दिशेने, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि खिजरच्या बॅटमधून येतोय अतिशय जबरदस्त क्लासिकल ड्राईव्ह सौकार. धावसंख्या डबल फिगर्स मध्ये आपण पाहतोय. बिनगडी बाद 13. अतिशय जबरदस्त सुरुवात तलवली संघाची आपण पाहतोय. त्यामध्ये या मुलाचं योगदान अर्थात खिजरचं पाहिलं आपण, कारण एक दुहेरी धाव त्यानंतर एक षटकार, एक सौकारच्या साईडने 12 धावांवर खेळतोय आणि रिहान खेळतोय एका धाबेवर, असे एकूण 13 धावा आणि सर्वच धावा बॅटच्या साईडने आपण पाहतोय. ओहो, ये भी जाएगी मैदान के बाहर. मिडविकेटच्या बाहेर फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार. तर नक्कीच ज्या
बच्चाने हा चेंडू मात्र रिटर्न केलाय. त्यांनी मात्र यायचं आहे. 20 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला तिकीट दिलं जाईल. साई गगे आहेत या आपण आज संध्याकाळी नक्कीच चायनीजची सुविधा मात्र झालेली आहे. हरकत नाही, परंतु लक्षात घ्या चेंडू उचलत फेकत करत असताना मात्र तुम्ही भांडण करू नका. तर भरपूर मागणं षटक इथे मात्र निशांचं आपण पाहिलं. तब्बल या ओव्हरमध्ये 19 धावा त्यांनी खर्च केल्या. मागणं षटक पॉवर प्लेचं षटक, परंतु पॉवरफुल बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली. आणि का मात्र या ठिकाणी बॅटिंग स्वीकारली नाणेफेकी जिंकल्यानंतर तलवली संघाने त्याचं जागतं उदाहरण आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल गोलंदाज अभि. अभि नाही तो कभी नाही, परंतु अशा प्रकारे तुम्ही जर चेंडू हाताळले तर मात्र ही स्पर्धा तुम्हाला इथूनच मात्र सोडावी लागेल. खराब चेंडू डाबा स्टिकवर आणि चेंडूला पाठवला लॉंग लेगच्या दिशेने. रेहानच्या बॅटमध्ये येतोय हा दमदार चौकार. व्यक्तिमत्व सन्माननीय कासनेगावचे समाजसेवक संजयजी बोटकुंडले यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. विनंती करतोय आपल्यास की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण नभायचं आहे. चेंडू डाव्या स्टिकच्या मात्र पलीकडे निघून जातो. त्यांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळाली. हा चेंडू मात्र पुन्हा अभिला टाकावा लागेल. भरपूर ज्याप्रमाणे एखादी बुलेट ट्रेन एखाद्या रुलावर मात्र वेगाने पळत असते त्या प्रकारे मात्र धावफलक इथे वेगाने पळतोय तलवली संघाचं. 24 धावा धावफलकावर इथे मात्र भरपूर सफल झाले. आणि पुन्हा एकदा मात्र 30 डिलिव्हरी पाहायला मिळाली. 30 लाईन 30 दिशा आणि रिझल्ट सेम वाईट. आता मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका चेंडू हवेत आहे. शत्रक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि जबरदस्त झेल मात्र समाप्त केला. भरपूर त्यांना संसार सुरू होता खेळपट्टीवर तो संसार उद्ध्वस्त केला गोलंदाज अभिने. लागतोय तलवली संघाला हा पहिला धक्का. नेक्स्ट मॅच ओमसाई बाशिरे बी विरुद्ध अमरस्फोट कासने बी असा हा सामना असेल. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज यायचं आहे. रुद्र ठाकरे यांचे इथे मात्र शुभ आगमन झालंय. सचिन गोंदले यांचे अगदी शेजारी आहेत आणि त्यांचे चिरंजीवचे अगदी परम मित्र आहेत. हरकत नाहीये, तुमची ही मैत्री अशीच राहू द्या. ही दोस्ती तुटणार नाही याकडे रुद्र आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. तर नवीन फलंदाज अर्थात खिजर यांचे बंधू वकास येतोय. 4 साल के बाद कमबॅक, परंतु खिजर रईसला कोण थांबवणार. चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तर त्याला ज्यांनी चेंडूला फेक केलाय त्यांनी यायचं आहे. तुमच्यासाठी 20 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिले जाणार आहे. चांगली संकल्पना सन्माननीय भगवानजी भुईर यांच्या माध्यमातून पाहिली जाते. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं मात्र बारीक लक्ष आहे. सर्वांनाच मात्र ते या ठिकाणी मान सन्मान आदर सन्मान मात्र ते देत असतात. बक्षिसांचा वर्षाव तुम्ही नक्की त्याच्याकडे पाहत असता. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. ओहो, 1 मोर डाऊन बॅक टू बॅक हा येतोय बिग हिट. 6 धावांसाठी षटकार.
खराब गोलंदाजी इथे मात्र आपल्याला बीकडनं पाहायला मिळाली, कारण षटकाची सुरुवात चांगल्या प्रकारे केली होती, परंतु अंत मात्र कुठेतरी या षटकाचा खराब आपण पाहतोय. वारंवार कुठल्यापाहिजे चेंडू हात चालतोय, हाफ ट्रॅकेट चेंडू इथे मात्र हात चालतोय आणि त्या चेंडूंवर मात्र मोठमोठे प्रहार की जर रईस इथे मात्र करत असताना अगदी षटकार आणि चौकारामध्ये डील करतो आणि षटकाराच्या हॅट्रिक मध्ये ती पूर्ण केली आहे, कारण पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्यांनी षटकार लगावला होता आणि इथे मात्र स्ट्रायकिंग मिळाल्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार आणि पुन्हा एकदा इथे मात्र ठिकाणी 7 धावांमध्ये ऍड होईल. खिजर रईस इज ऑन फायर, बॅक टू बॅक 3 डिलिव्हरीज 3 सिक्सर. डीजे मास्टरला नक्कीच विनंती असेल की आपण फक्त 5 ते 6 सेकंद डीजे वाजवायचा आहे, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे, कारण यानंतर अजून एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे. चेंडू द्या आपण प्लीज, चेंडूची तुम्ही वाट पाहू बसू नका, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. काय जबरदस्त बॅटिंग पाहतो. एकूण धावसंख्या पाहिली तर 43 आणि 43 धावांमध्ये वैयक्तिक 36 धावांवर खेळतोय खिजर रईस. त्यामध्ये 5 उत्तुंग षटकार पाहिले आपण, एक चौकार पाहिला आणि एक दुहेरी धाव. मित्रांनो, तुम्हाला अजून मोठी स्पर्धा मित्रांनो पाहायला मिळेल खडोलीच्या परिसरामध्ये. नडगाव चिंचोलीच्या या ठिकाणी तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. जय मसोबा क्रिकेट संघ चिंचोली आयोजित युवा सेना चषक 2022 स्पर्धेचं पारितोषिक आहे 1 लाख रुपये व भव्य चषक. दुसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज आहे 50,000 व भव्य चषक. सामना सुरू ठेवा. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज आहे 25,000 रुपये व भव्य चषक. मारुती सिरीज 2 व्हीलर्स आहे आणि प्रवेश फी असेल 12,000 रुपये. आणि या स्पर्धेमध्ये कुठल्या संघाला मात्र स्थान मिळवायचं असेल तर नक्कीच तुम्ही जे मसोबा क्रिकेट संघ चिंचोली संघाशी कॉन्टॅक्ट करू शकता. चला खेळ सुरू करा, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. आणि लक्षात घ्या, चॉईस चेंडू नाहीये. जे पंच तुम्हाला चेंडू देतील त्या चेंडूंवर तुम्हाला मात्र या ठिकाणी खेळावा लागेल. अफलातून बॅटिंग इथे मात्र करत असताना दोन्ही बंधूंची जोडी आपण पाहतोय. एक आहे डावखुऱ्या हाताचा तर दुसरा आहे उजव्या हाताचा. काय जबरदस्त चांगला टच मध्ये आहे खिजर रईस. इथे मात्र थोडस व्हेरिएशन पाहिलं आपण, फिंगर रोल केलं चेंडूवर. अगदी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र सन्मान दिला खिजरने. ऑन साइडला फक्त हलक्या तरी मात्र ठिकाणी ड्राईव्ह केलं, एक धाव सिंगल कंप्लीट केली. मात्र पहा काय माइंडसेट आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. क्रिकेटचा खेळ असा आहे मित्रांनो की तुम्ही फक्त मोठमोठे फटकेच ताकदीने खेळू शकत नाही, तर तुम्ही नक्कीच गेम प्लॅन करू शकता, रणनीती आखू शकता. कुठल्या सिच्युएशनला काय करणं गरजेचं आहे हे तुम्ही या ठिकाणी जर केलं व्यवस्थित तर तुम्ही कुठल्याही संघाला पराभूत करू शकता. म्हणजे तेच इथे मात्र खिजर रईस करत असताना 2 षटकांची समाप्ती. आणि हा षटकामध्ये पाहिलं तर भीने सुद्धा भरपूर धावा खर्च केल्या, 25 धावा, अगदी सिल्व्हर जुगली आकडा इथे मात्र या दुसऱ्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला. आणि एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 44 धावा. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. तुम्ही प्रत्येक वेळी टीम मिटिंग करू नका. टीम मिटिंग करणं तुमच्यासाठी नक्कीच गरजेचं आहे, परंतु वेळेचं भान ठेवणं त्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे, ते म्हणजे आमच्या आयोजकांसाठी. आपण जर सकाळपासून पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं मात्र ऑफ साईडला मात्र स्वयंसेवक नव्हतं, परंतु यावेळी थोडीशी भगवानजी भोईरांनी मात्र लालच दिली आणि मात्र त्यानंतर तुम्ही नक्कीच भरपूर संख्येने त्या दिशेने मात्र तुम्ही स्वयंसेवक पाहू शकता. कारण एक चेंडू जर तुम्ही फेकला तर 20 रुपये, आणि अशी जर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत जर 10-12 जर चेंडू फेकले तर नक्कीच तुमची आज सायंकाळची मात्र नक्कीच सेवा नक्कीच पूर्ण होऊ शकेल. तुम्ही कुठल्याही चायनीज सेंटरवर जाऊन तुम्ही आजचा आनंद घेऊ शकता. तिसऱ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज फुलटॉस चेंडू, परंतु चांगला ड्राईव्ह पाहतो वाडिश लॉंग ऑफ लाभ, परंतु त्या ठिकाणी सुद्धा मात्र झाली आहे चूक आणि मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. पूर्णपणे या मैदानाचा अभ्यास करून इथे मात्र बॅटिंग करतो या खिजर रईस. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे चेंडूच्या मेरिट प्रमाणे बॅटिंग करतो या, हेच चांगलं आहे.
झाबल्या कुटुंबाचे चेंडू येतात त्यांना मात्र हुक पुलच्या अंदाजामध्ये मात्र ऑन साइडला या ठिकाणी पाठवतोय. त्यानंतर पाहिलं तर झाबली लोअर फुल टॉस किंवा समोर दिशेमध्ये चेंडू टाकतोय त्यावेळी मात्र चेंडू फिनिश करतो. इथे मात्र पुन्हा एकदा झाली आहे चूक. शॉट थर्ड मॅनला चेंडू मात्र डीप मध्ये मात्र ट्रॅव्हल झालाय. बॅकअप होतो त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर सुद्धा मात्र 2 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सुद्धा मात्र 2 धावा आल्या. एकूण 4 धावा आतापर्यंत या ठिकाणी गोलंदाज आकाशने खर्च केल्या. इथे मात्र चेंडू चांगला आहे आणि त्याचमुळे मात्र ठिकाणी ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. या ओव्हरमध्ये पाहिलं तर कुठेतरी 2 षटकाच्या तुलनेनुसार चांगली गोलंदाजी पाहतोय आकाशकडनं. धापा त्याने नक्कीच 5 खर्च केल्या परंतु मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. निशानने त्या खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 25 धावा आल्या. अभिनय खर्च केल्या आणि आकाश पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा खर्च करतोय. सन्माननीय ज्येष्ठ क्रिकेटपटू नाना गुंदले यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालंय. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला खेळ सुरू ठेवायचा आहे. खेळ थांबवू नका तुम्ही. इथं मात्र या ठिकाणी चांगला चेंडूची फेकी आपण पाहतो. ऑन साइडला मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता वकासने. भरपूर वर्षाचा गॅप पडल्यानंतर थोडस वकाच्या खेळावर थोडासा परिणाम नक्कीच आपण पाहतोय. परंतु एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. तो कधीही कमबॅक करू शकतोय, कधीही वापसी करू शकतोय आणि तेच काहीतरी कानमंत्र खिजर रईस त्याला मात्र देत असताना की कशा प्रकारे तुला मात्र फटका शॉट सिलेक्शन करायचं आहे. आणि त्यानंतर पहा इथे मात्र मिस टायमिंग फटका पाहायला चेंडू भरपूर वेळ आकाशात आहेत परंतु सेफ लँड होईल. जोपर्यंत डीप वर खेळाडू येऊन चेंडू फेक करतील तत्पुरती 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण गेल्या आणि चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय तलवली संघाला. यानंतर पुढची मॅच आहे ओमसाई वाशिरे बी विरुद्ध अमरस्फोट कासने बी. इथे मात्र ओरपी चेंडू ऑन साइडला उडवलाय फेकून देण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑनला मात्र झेलच्या स्वरूपात मात्र लागतोय. तलवली संघाला हा दुसरा धक्का. माघारी परतील वकास रईस. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. एकूण धावसंख्या 50. 51 धाबा स्कोर कार्ड वरती पाहतोय आपण. नवीन फलंदाज तलवली संघाची जुनी तलवार अफसर रईस येते. पाण्याची सुविधा उपलब्ध करा मैदानामध्ये. पाण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध करायची आहे. प्लीज आयोगाकडे विनंती करतो की आपण फोकस करा स्पर्धेवर. कारण यानंतर अजून एक सामना जर तुम्हाला खेळवायचा असेल तर मात्र तुम्हाला या सामन्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. तुम्ही जर या सामन्यावर लक्ष केंद्रित केलं नाही तर मला असं वाटतं की पुढची मॅच कदाचित होऊ शकणार नाही. 3 षटकांचा खेळ समाप्त. चांगली गोलंदाजी आकाशकडनं आपण पाहिली. 1 विकेट मात्र त्यांनी प्राप्त केला. वकासला त्यांनी माघारी पाठवलं आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7. पाण्याची सुविधा करा प्लीज. भूषण दलवी असतील, अमोल दलवी असतील, आपण फोकस करायचा आहे स्पर्धेकडे प्लीज. कारण शेवटचा मोमेंट आहे आजच्या दिवसातील आणि तुम्ही जास्त वेळ इथे मात्र दौडू नका. गडीबाज झाले 2. दरम्यान नवीन फलंदाज येतोय अफसर रईस आणि अफसर रईस आल्यानंतर मात्र एक पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचतोय. अर्थात विष्णुदादा चेंदे यांचे सुपुत्र राहुल चेंदे यांच्याकडनं मात्र हा पारितोषिक आहे. 3 षटकारांची जर लगावले 3 हॅट्रिक मात्र त्यांनी जर पूर्ण केली षटकारांची तर मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिस्टर राहुल चेंदे यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. क्या बात आहे. अफसर रईस यांचे मात्र ते भरपूर चांगले प्रिय मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक इथे मात्र आमच्यापर्यंत पोहोचतोय. चला वेल कमी घ्या प्लीज. तुम्ही खेळ सुरू ठेवायचा आहे कारण वारंवार मात्र
हे अनाउन्सिंग करणं मात्र कुठेतरी चुकीचं आहे, कारण आपण ही लाईव्ह मॅच पाहतोय आणि मात्र अनेक असे क्रीडा रसिक ही सामना पाहत असतात. तर शेवटचं षटक इथे मात्र हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज रोहित. बॉलिवूड मध्ये पाहिले तर रोहित शेट्टी भरपूर फेमस झाले, पण या ओव्हर मध्ये मात्र हा रोहित फेमस होईल का? आणि मात्र असं तितकीच आपल्याला चित्र पाहायला मिळतं, कारण पहिल्याच चेंडूवर इथे मात्र चेंडू पाठवला लॉंग लेगच्या दिशेने. खिजरने चेंडूला 6 धावांसाठी हा येतोय षटकार. ए बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला. थँक्यू डीजे. नक्कीच भगवानजी भुरी साहेबांनी इथे मात्र पारितोषिक लावलेलं आहे, परंतु जर एखाद्या जर बच्चाला जर दुखापत झाली तर मात्र मी असं वाटतं की जिम्मेदारी नक्कीच तुम्हीच असणार आहे. कारण एक चेंडू पकडण्यासाठी पाहिले तर किमान 7 ते 8 मुलं त्या चेंडूवर मात्र झडप घेत आहेत. तर मी विनंती करतो की प्लीज मित्रांनो, त्या 20 रुपयासाठी तुम्ही तिथे मात्र कुठल्या प्रकारे दंगल करू नका. कारण पहा मित्रांनो, त्या ठिकाणी कुठेतरी बॉटलचे काच भरपूर आहेत, तर कुठल्याही मात्र मुलाला ती काच लागणार नाहीये. प्लीज तुम्ही तसं काही तिथे मात्र वक्तव्य करू नका. आणि या षटकाराने नंतर मात्र खिजर पोहोचतो वैयक्तिक 48 या धावसंख्येवर. क्या बात आहे. पाहता पाहता पण पाहिलं तर आपण नक्कीच कुठेतरी सांघिक धावसंख्येकडे लक्ष केंद्रित करत होतो, परंतु नक्कीच प्रकाश गगे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की खिजर वैयक्तिक 48 धावांवर खेळतोय, अजूनही नाबाद आहे. आणि जर 50 धावा जर पूर्ण केल्या या स्पर्धेमध्ये कुठल्याही खेळाडूंनी 50 धावा अर्धशतकी इनिंग जर मात्र साकारली तर सन्माननीय माजी सरपंच शिवसेना विभाग प्रमुख भगवानजी भोईर साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज जोपर्यंत स्पर्धा संपत नाही तोपर्यंत हे पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि काल आपण कल्पेशला नक्कीच हे पारितोषिक दिलं. बादशाही संघाचा खेळाडू कल्पेश जाधवनी मात्र ती किमया केली होती, वैयक्तिक 57 धावांची खेळी त्यांनी साकारली होती आणि त्याला आपण नक्कीच 500 रुपये कॅश प्राइज दिलं. इथे मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू मात्र ऑन साइड ड्राइव्ह केला जातो, एक धाव मात्र पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा मात्र नक्कीच प्रयत्न होईल, धाडस केलाय आणि मात्र धाडस मध्ये मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आणि मात्र अर्धशतकी इनिंग्स आजच्या दिवसामध्ये साकारणारा पहिला खेळाडू ठरतोय तलवली संघाचा खिजर रईस. नक्कीच खिजर आपण बॅट वर करून इथे मात्र अभिवादन करायचं आहे. वेल बॅट, काय जबरदस्त बॅटिंग मात्र करतोय. पडगा टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर डाकुऱ्या हातामध्ये मात्र जर जो फलंदाज असेल स्टायलिश प्लेअर तर नक्कीच मी या खिजर रईसचं आवर्जून नाव घेईन. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स आज पूर्ण दिवसभरामध्ये पाहिलं. शपल होतो इथे मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न करतो. चेंडूची मात्र या ठिकाणी टप्पा जर आपण पाहिलं तर थोडंसं खाली राहतो या, आणि त्याचमुळे मात्र चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क नाहीये. सांघिक धावसंख्या 59 59. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुलटॉस, परंतु या ठिकाणी पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. पंचांचा वाईटचा इशारा. इथे मात्र ठिकाणी ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह पाहतोय, चेंडू मात्र निघून जाईल मिड विकेटला. चांगली फिल्डिंग पाहतो त्या ठिकाणी. आणि आता मात्र कुठेतरी अफसरला मात्र स्ट्राईक मिळते, कारण अफसरसाठी मात्र सिक्सर हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे पोहोचला आहे राहुलजी चेंदेच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण खिजरला 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा देणार आहोत. भगवानजी भुईर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 61-61. आणि आता मात्र या डाबातील आता मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सामना करेल अफसर. इथे मात्र या ठिकाणी अंदाजून फटका पाहायला मिळतो या. कारण आपण जर पडगा टेनिसचा विचार केला तर मात्र सर्वाधिक जर आपण जर लेजंड खेळाडू तर नक्कीच मी अफसरचं नाव नक्कीच उल्लेख करेन. त्यानंतर शाहिद हा सुद्धा मात्र एक ठिकाणी पाहिला तर भरपूर वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू आहे आणि भरपूर वर्ष आणि मात्र क्रिकेटची सेवा केली या पडगा टेनिस क्रिकेटची. परंतु या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारचा मात्र तो अनुभव या दोन्ही फटक्यांवर मात्र पाहायला मिळाला नाही, कारण चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र शॉर्ट सिलेक्शन केलं अफसर रईसने. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि मात्र 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना नाणेफेकी जिंकून तलवली संघाने गडी गमावले 2, धावा जोडल्या 61. आणि हा सामना जर जिंकायचा असेल तर मात्र 24 चेंडू अर्थात 4 षटकांमध्ये मात्र 62 धावा इथे मात्र
जोडाबा लागतील त्या म्हणजे जय हनुमान वाहुली संघाला. तर जाऊया आपण मित्रांनो पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. संघ असतील अमर स्पोर्ट कासने बी विरुद्ध ओम साई वाशिरे बी. परंतु ये परफॉर्मन्स कुठल्या संघाचा असेल आजच्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रामध्ये तर पाहूया. आणि हा सामना बक्षीस पात्र असणार आहे कारण जे दोन संघ क्वालिफाय होत आहेत त्यांना मात्र आम्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच त्या संघाला पाहणार आहोत. आणि हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा असणार आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. दरम्यान ग्रामपंचायत कासनेचे पाणी पुरवठा अर्थात सेवक कर्मचारी सन्माननीय शिरीजी कोलेकर यांचं इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे. नक्कीच चांगलं कार्य आहे. पाणी पाजा जीवन जगवा आणि त्यांचं पुण्य घ्या असं कार्य तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने करत आहात. तुमचं मी मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि 24 घंटा ही सेवा सुरू आहे. क्या बात आहे. ऑनलाईन सेवा सुद्धा आहे हरकत नाही. हॅलो यापुढील होणारा सामना अमर स्पोर्ट कासने बी वर्सेस वाशिरा बी. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल सो मॅच दरम्यान सुरू करूया. पहिली इनिंग दरम्यान बघितली ना पहिलं इनिंग दरम्यान खिजरच्या नावावरती राहिली. सन्माननीय पुंडलिकदादा दळवी यांचं शुभागमन झाले. विनंती असेल आपण व्यासपीठावर निर्माण व्हायचंय. कासने गावचे एक प्रतिष्ठित नागरिक क्रिकेट प्रेमी या मंडळावर अपार प्रेम असणारे व्यक्तिमत्व आहे सन्माननीय पुंडलिकदादा दळवी. आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठावर निर्माण व्हायचं आहे आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. वेलकम. सलामीची जोडी प्लीज लवकर पाठवा. मॅच सुरू करायची. सलामीची जोडी प्लीज टीम वाहुली लवकर पाठवा. चला प्लीज विनंती असेल आयोजकांकडून देखील सूचना येतात. सलामीची जोडी लवकर पाठवा टीम वाहुली. दरम्यान जर आपण बघितलं डावाचं जे आपण नक्कीच मॅचचं पहिलं सत्र जर बघितलं ना तर अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये ना खिजर नावाचं वादळ आलं होतं. काय बॅटिंग केली जर आपण बघितलं तशा बॅटमध्ये जर आपण बघितलं तब्बल 6 षटकार आले. अक्षरशः तुटून पडला होता गोलंदाजांवरती. आणि स्वतः टीमचा कॅप्टन देखील कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं देखील आपण म्हणू शकतो. नक्कीच या तलवली सेनेचा हा सेनानायक काय परफॉर्मन्स दाखवला पहिल्या इनिंग मध्ये. चला प्लीज ओपनिंग बॅट थोडं फास्ट. विनंती असेल. सलामीची जोडी दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येते. बॅट्समन रोहित आणि त्याच्या समेत समीर बॅटिंग करण्यासाठी आला. आता जिम्मेदारी इथं भरपूर मोठी आहे कारण लक्ष जर आपण बघितलं प्रकाश बनवायचे असतील 4 ओव्हर मध्ये रन्स 62 तरी सुद्धा असं नाहीये चेजेबल रन आहेत. बॅटिंग इथं मी म्हणेन जरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गेली एक चांगला स्टार्ट मिळवला तरी सुद्धा 62 धाबा चेज होऊ शकतात. चल थोडं फास्ट मॅच सुरू करायची. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी दरम्यान करताना दिसेल गोलंदाज अफसर एक अनुभवी खेळाडू एक लेजंड प्लेअर. टीम तलवलीचा भरपूर वर्षांचा थानगा अनुभव या खेळाडूकडे आहे. त्या अनुभवाचं परीक्षण देखील ते मैदानाच्या आतमध्ये देताना आपल्या दरम्यान दिसतात. सो मॅच इथून सुरू होती. या दोन्ही टीम्सला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल 62 धाबा चेस करायच्या आहेत. पहिलाच बॉल बॅकफूट लॉन्च करतो. विकेट फटका केले तर मानचे फिल्डर मिसफिल्ड झाली. थोडंसं जजमेंट चुकीचं राहिलं आणि बॉल देखील निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या पहिल्याच बॉल वरती एक भरपूर चांगली सुरुवात. चौकार. चौकार दरम्यान पहिल्या बॉलवरती येतो आणि याच सुरुवातीची मित्र म्हणे गरज देखील होती. अजून देखील बघा पॉवर प्लेचे षटक 5 बॉल अजून देखील इथनं या ओव्हर मध्ये बाकी आहेत. त्या अनुषंगाने मी म्हणेन बघा एक चांगला स्टार्ट इथनं मिळवला ना तर 62 धावा देखील चेंज होऊ शकतात. वाशिरे संघ टॉस साठी यायचंय. वाशिरे बी प्लीज. अमर स्पोर्ट कासने बी आणि वाशिरे बी मी विनंती करेल सन्माननीय पुंडलिकदादा दळवी आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. तब्बल लास्ट बॉल जर आपण बघितला भरपूर शफल देऊन ऑन साइडला खेळायचं होतं. स्टंपवरनं बॉल गेला नक्कीच डॉट बॉल असेल. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर हा डॉट बॉल कुठे ना कुठे इथनं
एक्स्ट्रा एफर्ट, चांगली बॅटिंग इथनं करावी लागेल. इथनं डान्सिंग डाऊन द ट्रॅक, ड्राईव्हचा स्ट्रोक, कव्हरला फिल्डर, थोडीशी मिसफिल्ड. एकदा इथनं या बॉलवरती देखील कम्प्लीट. तब्बल जर विचार केला आपण भरपूर चांगली बॅटिंग टीम तलवलीने दाखवली. टॉस जिंकून बॅटिंगचा जो डिसिजन स्वतः टीमचे कॅप्टन किजरचा राहिला आणि त्यांनीच त्या डिसिजनला मी तर म्हणे 100% कमिटमेंटने खरं देखील ठरवलं. स्वतः जर विचार केला तर किजरने रन्स बनवल्या फर्स्ट इनिंगमध्ये, नॉट आउट 51. क्या बात आहे. एखाद्या जेव्हा नक्कीच जुन्या काळामध्ये जेव्हा युद्ध व्हायचे ना तेव्हा जर तुमच्या सेनेचा सेनापती जर भक्कम असेल ना तर तुम्ही नेहमी युद्ध जिंकू शकता. आणि सध्याच्या घडीला ना या क्रिकेटच्या मैदानावरती, या क्रिकेटच्या पतलावरती ही टीम तलवलीचा हा सेनानायक पहिल्या इनिंगमध्ये तब्बल स्वतः 51 ठोकल्या आणि रन्स बनवल्या टीमने 61 आणि 62 धावा 4 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये एक मॅच विनिंग टोटल. आणि या 62 धावा चेज करायला मी तर म्हणे ना इथं एक चांगल्या सुरुवातीची गरज आहे. पण सध्याच्या घडीला या ओव्हरमध्ये फक्त 5च बनला. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॉल उडवला लॉंग ऑफच्या फिल्डरसाठी चेज असेल, पाठलाग तर करता बॉल अडवला जाईल का आणि बॉल फिल्डर्सला बीट करून निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. भरपूर चांगला स्ट्रोक आला आणि या चौकाराच्या मदतीने बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये सांगतोय की आमचे देखील प्रयत्न अजून संपले नाही आहेत, कारण टीम तलवली अजून मॅच जिंकली नाहीये आणि आम्ही देखील अजून हारलो नाहीये. प्रयत्न तर आम्ही देखील नक्कीच करू. चौकार दरम्यान ठोकला, धावफलक तब्बल आता 9 वरती जाऊन पोहोचला. आणखी मोठा फटका, एक मोठा फटका, स्विचेटचा फटका अटेम्प्ट केला. भरपूर चांगला स्ट्रोक आला, इनफिल्डला क्लिअर केलं. चेस सर इथनं करता फिल्डर, बॉल इथनं जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक देखना स्ट्रोक, चौकार. मैदानाच्या आतील चेंडू, स्वयंसेवकांना विनंती आहे, मैदानाच्या आतील चेंडू कृपया घेऊ नका. यानंतर होणारा सामना आहे यामधील विजयी संघ आणि NK स्पोर्ट्स कासने यामध्ये हा सामना होईल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे, विजयी संघ वर्सेस NK स्पोर्ट कासने. आणि दरम्यान जर आपण विचार केला तर भरपूर चांगला स्ट्रोक आला. पहिल्या षटकाचा खेळ देखील कम्प्लीट आफ्टर फर्स्ट ओव्हर. धावफलक जाऊन पोहोचला 13 वरती. चला थोडंसं सहकार्य असू द्या. ऑल लवली टीमला विनंती असेल थोडं फास्ट केला, बिकॉज बघा अजून देखील एक मॅच कंपल्सरी आम्हाला खेळवायची आहे. थोडं फास्ट केला. येणारे 18 बॉलात जर आपण समीकरण बघितलं तर जिंकण्यासाठी इथनं कंपल्सरी बनवावे लागतील 49 धावा. 18 बॉल 49 धावा. मी अगोदर देखील म्हटलं होतं की 4 ओव्हरमध्ये 62 धावा शेजेबल आहेत. फक्त चांगली बॅटिंग इथनं करावी लागेल. ओपनिंग पेअरचं कौतुक करू, चांगली सुरुवात झाली आहे, बट इथनं त्याच प्रकारे कन्सिस्टन्सी राखून इथनं येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करायची. 18 बॉल 49ची गरज. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज दरम्यान गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला रेहान. पहिल्या मॅच मध्ये देखील रेहानने भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. तोच रेहान दरम्यान इथनं दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिला बॉल, पहिलाच बॉल. इथं मोठा फटका खेळायचा होता. अपील तर केली जाते आणि अंपायरच्या डिसिजनसाठी वेट करतो. फिंगर अप, बॅटची एज लागली आहे, लागतो हा झटका क्रमांक 1. टीम इथं दरम्यान मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला वाहुली. वाहुली टीम पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, बट त्यानंतर या ओव्हरचा विचार केला. पहिल्या बॉलवरती विकेट गेली आहे. मी फक्त एकच गोष्ट टीम वाहुलीसाठी सांगेन की इथं ना प्रत्येकी बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करायला, प्रयत्न तरी निदान इथं करायला हवेत. कारण आपण म्हणतो ना की तुम्ही जिंकले किंवा हरले त्या गोष्टीला महत्व नाही आहे, तुम्ही प्रयत्न कसा केला, फाईट बॅक कसा दिला त्या गोष्टीला महत्व आहे. त्या अनुषंगाने इथनं प्रयत्न केले जातील का टीम वाहुलीच्या माध्यमातून की खिजर आणि त्याची ही टीम तलवली दरम्यान आपल्याला ही मॅच घेऊन जाताना दिसेल. पहिल्या बॉलवरती विकेट ड्यू. बॅट्समन क्रमांक 3 वरती दरम्यान बॅटिंग करण्यासाठी प्रणित इथं क्रमांक 3 वरती आला. 17 बॉल आता 49 समीकरण बाकी आहे. पुढचा बॉल धीम्या गतीने हा बॉल टाकलाय. गॅप शॉट सिलेक्शन, इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरिजन पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन. भरपूर चांगला स्ट्रोक आला. जर विचार केला तर धीम्या गतीने हा बॉल टाकला होता. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, बॅकफुटला जाऊन भरपूर चांगला स्ट्रोक आला. 4 धावा. आणि ज्यांचे स्वयंसेवक आहेत, ज्यांनी बॉल नक्कीच ग्राउंड मध्ये फेकला, प्लीज आपण संपर्क साधायचा. चौकार दरम्यान ठोकला. धावफलक आता 17 वरती.
प्रयत्न तर पूर्णपणे सुरू आहेत, बट टीम वाहुलीच्या प्रयत्नांना इथं यश मिळेल. स्थानांतर 25, स्थानांतर 10 धाबा, प्रत्येकी गोलंदाजावर हल्ला केला. कुठे ना कुठे खिजरची विकेट लवकर पहिल्या इनिंग मध्ये कॅरी गेली असती तर रन्स भरपूर साऱ्या कमी असत्या. इथे देखील धीम्या गतीने बॉल टाकला. सातत्याने ना प्रत्येक बॉलवरती मी उल्लेख केला होता की इथं मिश्रण केलं जातं आणि एक चांगल्या गोलंदाजी निशाणी हीच असते की तो प्रत्येकी बॉल ना तुम्हाला वेगवेगळ्या लाईनवर टाकताना दिसतो. ते चित्र इथनं राहिलं. आणखीन या अंतिम बॉलवरती देखील एक सिंगल येताना दिसली. तब्बल 2 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक तब्बल जाऊन पोहोचला 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 12 बॉल अजून देखील बाकी असतील आणि जिंकण्यासाठी तब्बल येणाऱ्या 12 बॉल मध्ये कंपल्सरी बनवायचे आहेत रन्स 43. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. टीम तलवली थोडं फास्ट केला, थोडं सकाळी असू द्या. अमर स्पोर्ट्स कासने हा मेगा इव्हेंट दरम्यान आपण पाहतो स्वर्गीय महादेव भाऊसाहेब स्मृती चषक 2022 हे भव्य दिव्य पर्व आणि अर्थात सातत्याने 23व वर्ष आहे, 23व पर्व आणि गेल्या 23 वर्षांपासून भरपूर चांगलं आयोजन आपण ऑल अमर स्पोर्ट्स क्रीडा मंडळ कासनेच्या माध्यमातून पाहतो आणि यावर्षी देखील क्रिकेटचा दर्जा नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून जपला जातो. भरपूर चांगलं क्रिकेट दरम्यान या आजच्या दिवसामध्ये देखील आपण बघितलं आणि नक्कीच कालच्या दिवसाचा जरी आपण विचार केला तर इम्प्रेसिव्ह खेळ राहिला होता. टीम भातसई आणि टीम धानिवली. भातसई अर्थातच कल्पेश जाधव भरपूर चांगला क्रिकेट त्यांच्या टीमने कालच्या दिवसामध्ये दाखवला. धानिवली टीमचा देखील आपण इम्प्रेसिव्ह खेळ कालच्या दिवसामध्ये अनुभवला आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर टीम तलवली फटका उडवला. मिस्टामिंग आहे, जास्त दुरी इथनं मिळणार नाहीये. लॉंगॉनचे फिल्डर जज करतात, कोणतीही मिस्टेक इथनं होणार नाहीये. आणखीन एक धक्का, जो दबाव कुठे ना कुठे स्कोर कार्डचा होता ना 62 दबाव एक मोठा टोटल स्वतः अनुषंगाने जो मेंटली प्रेशर बनला ना टीम वाहुलीवर, त्या प्रेशरला जुगारून इथनं खेळ करता आलाच नाहीये. आणखीन एक धक्का टीम वाहुलीला. आणखीन एक नजर आपण बघितला तर हाफ ट्रॅकर बॉल होता, बाकफुटला जाऊन स्ट्रोक सजवला. कव्हर रिजनला फिल्डर मिसफिल्ड करतात. बट नक्कीच एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की या मोमेंटला ना एक रनने जास्त काही फरक पडणार नाहीये, कारण जर आपण धावफलक बघितलं रन्स तब्बल धावफलकावरती आहेत 21. जिंकण्यासाठी अजून देखील तब्बल रन्स बाकी आहेत 41 आणि जवळजवळ मी तर म्हणेन दिल्ली अभी बहुत दूर. त्या प्रकारे इथं बॅटिंग करावी लागेल, बट बॅटिंग होतच नाहीये. हा देखील इथं वॉर्ड ऑफ फिल्डिंग काय एफर्ट पाहायला मिळतो. माहिती आहे की आपली टीम कुठे ना कुठे विजयाच्या भरपूर इथं जवळ आहे, बट तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये एफर्ट इथं प्रत्येक खेळाडू 100% कमिटमेंट देतो आणि हे चित्र असतं ना की आपण म्हणतो ना की जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर या यशाला देखील पर्याय नाही आहे आणि प्रत्येकी खेळाडू त्याच्या परीने 100% देतो. आणखीन एक जर आपण विचार केला हाफ ट्रॅकर बॉल होता, बाकफुटला जाऊन भरपूर चांगला स्ट्रोक सजवला. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर जज करता फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा इथं त्यापर्यंत इथनं कंप्लीट केल्या जातात. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला इथं दोन्ही बॅट्समन करताना दिसतात. पण सध्याच्या घडीला सिच्युएशन देखील अशी आहे ना की सिंगल रन तुम्हाला टीम तलवली बोनस मध्ये देईल, कारण इथनं टीम वाहुली ही मॅच फक्त षटकारां आणि चौकारांच्या जोरावर जिंकू शकते, कारण विजयाचं समीकरण भरपूर लांब आहे. त्या अनुषंगाने इथनं कमबॅक होईल का टीम वाहुलीचा. इथनं देखील फुल लाईन डिलिव्हरी टाकली, ऑन साईडला स्ट्रोक, डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. फक्त एक सिंगल दरम्यान या बॉलवरती कंप्लीट केली जाईल आणि अशाच प्रकारे जर आपण विचार केला तर 3 षटकांचा देखील इथनं खेळ कंप्लीट झाला आणि आफ्टर 3 ओव्हर्स धावफलक तब्बल आहे 24 आणि येणारे तब्बल बॉल बाकी आहेत 6 आणि बनवायचे असतील रन्स तब्बल 38. आणि NK स्पोर्ट्स चा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे. आणि इथं नक्कीच पहिला बॉल अंतिम ओव्हर मध्ये खिजर आलाय गोलंदाजी करण्यासाठी. हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता. डॉट बॉलने इथं सुरुवात केली आहे. 5 बॉल 38 ची गरज आहे. या मॅच मध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहेत. काय खेळ राहिला टीम तलवलीचा आजच्या दिवसामध्ये. बॅटिंग मध्ये भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी. पहिली मॅच देखील आपण जर बघितली ना तर शेवटच्या मोमेंटला जाऊन 6 बॉल 9 डिफेंड करून टीम तलवलीने मॅच जिंकली. पण त्या मॅच नंतर ना या टीमने मागे बोलून बघितलं नाहीये. या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये दबदबा कायम केला, 61 धाव्या उभा केला आणि त्यानंतर तेव्हा 62 धावा डिफेंड करताना काय गोलंदाजी दरम्यान इथं आपल्याला पाहायला
मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये अफसर, त्यानंतर रेहान, त्यानंतर फरीद, भरपूर चांगली गोलंदाजी दरम्यान इथं पाहायला मिळाली. आणि चौथ्या ओव्हरमध्ये खिजरला देखील इथं एक विकेट मिळते. आणखीन एक धक्का इथं टीम वाहुलीला लागला आणि 4 बॉल आता जर आपण बघितलं ना तर 38 बाकी आहेत. ज्या प्रकारे अपेक्षा होत्या टीम वाहुलीकडे, कारण या विभागामधली एक चांगली टीम म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात असो, त्या अनुषंगाने अपेक्षा होत्या की भरपूर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील आपण या मॅचमध्ये बघू, पण तसं काही घडलं नाही आहे. पण तास पलीकडे मी तर म्हणेन 1 साइडेड विन इथनं टीम तलवली आपल्याला दरम्यान या मॅचमध्ये होताना दिसतीये. पुढचा बॉल हा देखील धीम्या गतीने टाकला. आता इथनं बघा प्रत्येक बॉलवरती ही देखील मिसफिल्ड झाली आहे, बट जास्त काही फरक पडणार नाही आहे. आता फक्त मी म्हणेन पूर्णपणे मॅच मधून मजा निघून गेली आहे. आता 2 बॉल शेवटचे बाकी असतील. 2 बॉलमध्ये जर आपण बघितलं तर इथं जिंकण्यासाठी 37, 6 बॉलमध्ये 38ची गरज होती. आणि लास्ट जर आपण बघितलं तर 4 बॉलवरती फक्त एक सिंगलच गेली आहे. या सीझन मध्ये जर आपण विचार केला, कासने संघाचा कर्णधार NK कासने, यानंतर तलवली संघाने आपला जो कर्णधार आहे हा सामना झाल्यानंतर मॅन ऑफ द मॅच सगळ्यात शेवटी या सामन्याची मॅन ऑफ द मॅच शेवटच्या सामन्यानंतर दिली जाईल. सामना जवळजवळ झुकलाय तलवली स्पोर्ट तलवली संघाकडे. शेवटचा बॉल. सो अशा प्रकारे मॅच फिनिश. अंतिम बॉलवर देखील खिजरला इथे मिळाली विकेट. कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय खिजर प्लीज. आणि हा सामना 2 षटकांचा असणार आहे. वेळेच्या अभावी कृपा करून खिजर भाई मी सन्माननीय पुंडलिक दादा दळवी यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. हे सामना आहे NK स्पोर्ट कासने वर्सेस तलवली स्पोर्ट तलवली. 2 मातब्बर संघांमध्ये आज सामना आहे. अफसर भाई खिजर रईस कर्णधार कुठे असतील कृपया. दोन षटकांचा सामना असणार आहे. आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर हे कटआउट दाखवले जाते. दोन्ही संघ अमर कासने रेग्युलर आणि अमर कासने 40+ असे दोन्ही संघाचे कटआउट दाखवले जात आहेत. बॅनर अमर क्रीडा मंडळ कासने आयोजित भव्य स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक. आणि टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता योग साऊंड अँड सिस्टम्स पार्टी वेडिंग इव्हेंट साठी नेहमीच योग साऊंड सिस्टमचे जे काम असतं निश्चितच मनाला आनंद देणारं कार्य. दोन षटकांचा सामना आहे. चला तलवली संघ प्लीज नाणेफेकी करून घ्यायची आहे. खिजर भाई दोन षटकांचा सामना आहे. तलवली स्पोर्ट तलवली संघाचे कर्णधार आलेले आणि NK स्पोर्ट कासने संघाचे. नाण्याच्या एका बाजूने स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक 2022 आणि एका बाजूने आयोजक अमर क्रीडा मंडळ. अमर कासने म्हणणं आहे
आणि इथे आले मात्र स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषक 2022. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावर विराजमान व्हायचं आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारले, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं वेळेच्या अभावी. आणि नाणेफेकी जिंकली ती NK कासने संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी